हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. कालच्या ब्लॉगचा वन डे आपला गेलेला आहे, कारण मला इंटरनेट नसल्यामुळे ब्लॉग काय काढता आले, पण मला ते इंटरनेटवर टाकता आलं नाही. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर मैत्रिणींनो, कसं काय म्हणायचं, आज रविवार आहे आणि घड्याळात बघा सकाळी बरोबर 5:30 वाजलेत आणि अख्खं पुणे सध्या गाढ झोपेत असलं तरी मी आज एका वेगळ्या मोहिमेवर निघाले. आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे मी खूप वर्षानंतर चालले आहे. आणि सर्वात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे का? आज मी एकटी नाही आहे. आज अनेक वर्षानंतर मी माझ्या पप्पांसोबत चालली आहे. आम्ही कुठे चाललो आहे तर पुण्याच्या सगळ्यात गजबजलेल्या ताज्या आणि ऐतिहासिक अशा पुणे भाजी मार्केटमध्ये. लहानपणी पप्पांसोबत जायचे, आज कित्येक वर्षांनी तो योग आला आहे. चला, पप्पा तयार आहेत, मी तयार आहेत, निघायला आणि थेट जाऊन पोचलो भाजी मार्केटमध्ये. घराबाहेर पडलो तेव्हा रस्ते अगदी शांत होते, पण जसे आम्ही मार्केटच्या परिसरात आलो ना, बाप रे, मला तर धक्काच बसला. सकाळी 5:45 वाजता एवढी गर्दी असू शकते? अख्खा महाराष्ट्रातून रात्रीच इथे शेतकरी बांधव आपला माल घेऊन आलेले असतात. रविवार असल्यामुळे तर पायाला ठेवायला जागा नव्हती. मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल, पण खूप गर्दी होती. पप्पांच्या मागे लगबग करीत मी चालत होते. चारही बाजूनी टेम्पो, ट्रक, किरकोळ विक्रेते आणि आमच्यासारखे ग्राहक. एवढं ट्रॅफिक होतं की गाड्यांची रांगच लागली होती. पण या गर्दीतून एक वेगळीच एनर्जी येत होती. असं वाटत होतं की पुण्यात खरंच उत्साह याच ठिकाणची जागा होती. मग फायनली आम्ही मार्केटच्या आत आलो आहे आणि आता येताच ताज्या भाज्यांचा आणि ओल्या मातीचा सुगंध आला ना, मन अगदी प्रसन्नच झालं. मॉलमध्ये मिळणाऱ्या पॅक केलेल्या भाज्यांमध्ये हा ताजेपणा कधीच मिळू शकत नाही, बरोबर ना महिलांनो? इथे बघा पालेभाज्यांचे डोंगरच्या डोंगर लागलेत. ही ताजी हिरवीगार मेथी, शेपू आणि कोथिंबीर बघा. आणि हा वाटाणा म्हणाल किंवा घेवडा म्हणाल, अगदी फ्रेश अशा भाज्या इथून मिळतात तुम्हाला. अगदी शेतातून आतून तोडून आणल्यासारख्या वाटत आहेत. पुण्याच्या या भाजी मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे इथे घाऊक, होलसेल आणि किरकोळ रिटेल अशा दोन्ही पद्धतींच्या भाज्या मिळतात. त्यामुळे इथे गृहिणींपासून ते मोठ्या हॉटेलच्या शेफ्सपर्यंत सगळ्या सकाळी सकाळी गर्दी करतात. भाज्यांचे दरही इतर ठिकाणापेक्षा खूप परवडणारे असतात. मग आम्ही आतमध्ये जाताच भरपूर भाज्या बघितल्या. आधी चौकशी केली, इकडे कशी आहे तिकडे कशी आहे. प्रत्येक ठिकाणी 1-2 रुपयाचा फरक नक्कीच पडत होता. आता खरी गंमत सुरू झाली. मी फक्त पप्पांच्या मागे मागे पिशवी घेऊन चालली आहे आणि पप्पा अगदी चोखंदळपणे भाजी निवडतात. म्हणजे ही भाजी कशी आहे, ती भाजी कशी असं निवडतात. पप्पांना भाजी घेताना बघणं हे वेगळीच मजा येत होती. अनुभव आहे. कोणती वांगी गावरान आहे, भेंडी कवळी आहे की नाही, मिरच्या तिखट आहेत की नाही, हे पप्पा अगदी अचूक कळत होतं त्यांना. मी पप्पांना विचारलं, पप्पा हे कसं काय ओळखायचं? तर पप्पा म्हणाले, वर्षांवर्षाचा अनुभव आहे. खरंच आपण मॉलमध्ये जाऊन जे ट्रॉलीमध्ये ठेवलेली भाजी थेट उचलतो ना, पण इथे भाजीवाल्यांशी 2 शब्द बोलून भावाचा घासघीस करून भाजी घेण्याची जी मज्जा आहे ना, ती कशातच नसती. पप्पांनी आज मेथी, कोवळी, भेंडी, कारली, भरपूर कोथिंबीर घेतली, भरपूर अशी भाजी घेतली होती. या गोष्टीला खरं तर मी खूप वर्षानंतर भाजी मार्केटला आले असं समजाल, कारण मी लहानपणी यायची त्यांच्यासोबत. कारण भाजी घेऊन झाली की पप्पा आवर्जून काही ना काही घ्यायचं. लहानपणी आवर्जून भाजी घेऊन झाली की मला काहीतरी खाऊ घ्यायचे. आज भाजीच्या पिशव्या हातामध्ये धरताना मला आठवलं की लहानपणी मी पप्पांचं बोट धरून भाजी घ्यायला जायची. काळ किती बदलला ना, आपण मोठे होतो पण जबाबदाऱ्या वाढतात, पण पालकांसोबत घालवलेले हे छोटे छोटे क्षण आपल्याला पुन्हा त्या निरागस बालपणात घेऊन जातात. आज खूप वर्षांनी पप्पांसोबत असं फिरून मनाला खूप आनंद झाला. तर मंडळी, फायनली आम्ही पिशव्यावरून ताज्या भाज्या घेऊन घरी आले. सकाळी सकाळी एवढ्या गर्दीत फिरून पाय थोडे दुखतच होते, घामाघूम झाले, पण हा रविवार माझ्यासाठी नेहमी लक्षात राहील असा झाला. ताज्या भाज्या तर मिळाल्या, पण त्याहून मौल्यवान असा वेळ पप्पांसोबतच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. तुम्हाला हाचा पुणे भाजी मार्केटचा स्पेशल ब्लॉग कसा वाटला? तुम्ही कधी अशा प्रकारे सकाळी मार्केटला गेला आहात का? आणि तुमच्या पप्पांसोबत किंवा आईसोबत किंवा कोणासोबत अशा काही आठवणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला नक्की. पप्पांसोबत हळूहळू ह्या भाज्या बघायला गेले. भाज्या बघताशी पप्पांनी भरपूर अशी चौकशी केली होती. प्रत्येक भाजीची चौकशी करत होते, असं नाही की एका ठिकाणी. आणि तिथे गेल्यावर मला हे महत्त्वाचं समजलं की पप्पांची ओळख ही भरपूर ठिकाणी होती, की इथे ओळखतात तिथे ओळखतात. आणि पप्पांना प्रत्येक आठवड्यात भाजी आणायला जात असल्यामुळे त्यांची ओळख ही भरपूर झाली होती. प्रत्येक भाजीवाल्याकडे त्यांची ओळख झाली होती, त्यामुळे ते तिथं जाऊ भाजी घेत होते आणि प्रत्येक भाजी निरखून चोखून घेत होते. हे जरी तुम्ही ढीग बघत असाल तर प्रत्येक भाजीवाल्याचे वेगवेगळे ढीग आहेत आणि प्रत्येक भाजीवाला हे त्यांच्या गाळ्याच्या नावानुसार ओळखत होते. 2-3 ठिकाणी असं निरीक्षण करण्यात आलं की भाजीवाले गाळ्यांच्या नावानुसार विचारत होते की हा गाळा कुठे आहे, तो गाळा कुठे आहे. तर अगदी जवळजवळ गाळ्या असून सुद्धा, भाज्यांच्या ढीग असून सुद्धा गिराईकही भरपूर होती. अगदी सगळ्या वस्तू घेत आम्ही पडलो बाहेर.
आणि प्रत्येक भाजीचं म्हटलं ना तुम्हाला तर काय होतं सांगू का, माझ्या भावाने, मी तुम्हाला प्रत्यक्षात उदाहरण देते, एक लिंबू माझ्या भावाने काल 10 रुपयाला आणलं होतं, पण तेच लिंबू मला इथं 10 रुपयात 5 लिंबं भेटली. तर तुम्ही विचार करा की किती म्हणजे भाज्यांमध्ये फरक पडतो. होलसेलच्या भाजीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप सारा फरक पडतो आणि आठवड्याची एकदम भाजी घेतली तर अजूनही जास्त फरक पडतो. मग पप्पांनी मी काय मस्त भाजी घेतली, जाई बाहेर पडेपर्यंत पप्पा भाजी होते, अगदी 2 ते 3 पिशव्या भरून झाल्या तरी भाजी कमीच पडत होती. म्हणजे दिसेल ती भाजी फ्रेश वाटत होती, अगदी घ्यायचं मन करत होतं आणि अगदी छान रेटमध्ये भाजी भेटते भाजी मार्केटला गेल्यानंतर. पप्पांनी मस्त 2 पिशव्या उचलल्या आणि तुरू पुढे चालत राहिले, अगदी न थकल्यासारखे न दमल्यासारखे, अगदी नियोजन परफेक्ट असल्यासारखे पुढे जात होते. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे जाऊन मशरूम घेतलं आणि तिथून पुढे आम्ही गेलो ते फळांच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथेही तुम्हाला मी आता हे भाजी मार्केटचं तुम्हाला हे दाखवले बघा, गाळ्यांची नावं कशी असतात, प्रत्येकाच्या नावानुसार असे गाळे नंबर दिलेले असतात. आणि त्यानंतर फळांच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही तिथून घेतलं कलिंगड घेतल्यानंतर पिल्लं घरी असल्यामुळे फ्रुट्स पण पप्पांनी घेतले. आंब्याची ही पेटी विचारत होते पण इतकी काय मला चांगली वाटली नाही म्हणून ती आम्ही स्किप केली. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर पेरू घेतले पप्पांनी, त्याच्यानंतर जांभळं घेतली, पण मी म्हटलं पप्पांना बास इतकं काही फळं घेऊ नका, ते स्टेबल तसेच राहते. त्यानंतर मग पुढे जाऊन पोचलो, पप्पा ऑरेंज विचारायला गेले, संत्र मुलांसाठी. मग काही ते संत्र पण मी म्हटलं नका घेऊ, खाणार आहेत कोण नाही, जे खातात तीच फळं घ्या, उगाचच काही घेऊन ठेवू नका. त्यानंतर पप्पा गेले फुलांच्या मार्केटमध्ये, अगदी 3-4 मार्केट आम्ही पायाखाली घातले त्या दिवशी. आणि त्यानंतर फुलांच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर काय सुगंध सुटला होता, इथेही पप्पांची बरीच ओळख होती कारण त्यांचं पॉली हाऊस होतं, तर पॉली हाऊसमधले जरबेराची वगैरे फुले इथे सेल करत होते. आणि अगदी छान अशी लाल गुलाब बघा ना तुम्ही, किती छान वाटत आणि स्मेल तर खूप भारी वाटत होता. त्यानंतर देवपूजेसाठी पप्पांनी आठवड्याभराची फुलंही इथूनच घेतात आणि एकदम सारखं ये करण्यापेक्षा आठवड्याभराची फुलं घेऊन आम्ही थेट निघालो बाहेर कानाकोपरा करत गाडीच्या पार्किंगला येतोय तर बाप रे बाप, गाडी कुठे हेच ओळखणं असं झालं, इतका गाड्यांचा ढीक जो सकाळी लागला होता. पप्पांनी लावली म्हणलं, पप्पांना माहिती होतं. मग बळ आळं गाडीपाशी जाऊन पोचलो आणि गाडीपाशी पोचल्यानंतर आम्ही निघालो थेट घराच्या दिशेने पोचता आम्हाला वाजले 8. घराच्या दिशेने यायला 8 वाजले, अक्षरशः 2 तास कसे गेले कळले नाही. त्यानंतर सकाळी उठल्यामुळे मी मम्मीकडेच होते, काही काम नव्हतं त्यामुळे झोपून काढल्याने दुपारी निवांत उठले आणि मस्तपैकी फ्रेश. आणि मम्मीकडे आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आराम फक्त. त्यानंतर माझं हे पिल्लू संध्याकाळच्या टायमिंगला इतकं छान खेळत होतं की काय विचारूच नका, गप्पा गोष्टी त्याच्या भरपूर चालू होत्या. आणि बऱ्याच गप्पा मारल्यानंतर मम्मा तसं त्याचं बोलणं तुम्हाला तर काही कमी पडणारच नाही, मलाही कधी कमी पडत नाही. निवांत बसले तरी त्याच्या गप्पा मला ऐकणं गरजेचं असतं, ते काम माझं कधी सुटणार नाही माझ्या मागून. मम्मीचा मस्त स्वयंपाक किचनमध्ये चालू होता, थोडंफार मदत मी पण करत असते, फक्त आरामाला येते असं नाही. त्यानंतर मम्मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती, पिल्लू छान खेळत होता, दक्ष पण खेळत होता आणि वहिनी काम करत होती. त्यामुळे म्हटलं चला आता आपण मस्त आराम करत बसायचं. 2-3 दिवस आले तर पिल्लाच्या गप्पा संपतच नव्हत्या. तर माझा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला भाजी मार्केटचा नक्कीच सांगा. आणि मलाही फार भारी वाटलं मी भाजी मार्केटला जाऊन आल्यानंतर. तर इथेच ब्लॉग आपण एंड करूयात, भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये उद्याने. तर आजच्या पुरतं एवढंच. आणि तुम्हाला मी सांगू शकते की मी आता जरा माहेर आले, त्यामुळे ब्लॉग आपले 1 डे आफ्टर 1 दिवसाआड येतील, कारण की इकडे इंटरनेट खूप प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे. सो अजून कोणी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.